सकरदरा पोलीस ठाण्याअंतर्गत एका महिलेला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आलाय। फिर्यादी महिला ही स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असून तिच्या ओळखीच्याच व्यक्तीने त्यांना फसवून सुमारे 4,40,000 रुपये उकळले। आरोपीने अशाच प्रकारे अनेक लोकांकडून पैसे उकळल्याची बाब समोर आली आहे। पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी आहेत श्रुतिका ईशान तुटे, त्यांचे पती सीआरपीएफ मध्ये आहेत पोलीस। तर फिर्यादी आपल्या माहेरीकडे आले असताना जे आरोपी आहेत त्यांची जी बहीण आहे निलिमा पवलीकर, त्यांच्या थ्रू फिर्यादीशी ओळख करून दिली। फिर्यादी आणि त्यांची ओळख झाल्यानंतर फिर्यादी हे एज्युकेटेड असल्यामुळे, चांगले शिक्षण झाल्यामुळे तुम्हाला स्काउट गाईड शिक्षिका म्हणून सरकारी नोकरीवर लावून देतो, तरी त्यासाठी 7-8 लाख रुपये लागतील असे सांगितले। त्यापैकी त्यांचे बोलणे वगैरे होऊन फॉर्म वगैरे भरणे, ॲडमिट कार्ड देणे, परीक्षा केंद्र आपला नागपूरला झालेले परीक्षा केंद्र एका ठिकाणी। त्यानंतर त्यांना जॉईनिंग पण देण्यात आली। त्यांच्याकडून एकूण 4,40,000 रुपये घेतले। त्यापैकी त्यांना 2 दिवस जॉईनिंग दिल्यानंतर त्यांना त्या कॉलेजमधून काढण्यात आलं। कॉन्व्हेंट होते, लसोनी गावाला कॉन्व्हेंट आहे, त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना काढण्यात आलं। तर त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे वापस मागितले आरोपीला। तर त्यापैकी 4,40,000 पैकी 2,25,000 रुपये फिर्यादीला वापस करण्यात आले, पण बाकीचे पैसे वापस न केल्यामुळे फिर्यादी आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आला। असे खूप साऱ्या लोकांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत। तर त्याची तपास आणि चौकशी चालू आहे। तर हा खूप मोठा रॅकेट असू शकते। तपासाअंती कळेल आपल्याला सर्व काही गोष्टी। सध्या तर एवढंच सांगू शकतो।